हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुण्याच्या जास्त जवळ येण्याचा माझा प्रयत्न, याचा अर्थ पुण्यातून निवडणूक लढवणार असा होत नाही, मीडियाला सांगतो फडणवीसांचं वक्तव्य। लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन। बीडमधील सभेत पंकजा मुंडेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत। राष्ट्रवादीतील सगळे आतून एकत्रच जनतेला वेड बनवत आहेत। राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी, राज ठाकरे यांची टीका। मनसे आणि भाजपच्या भूमिकेमध्ये फार अंतर नाही, मराठी माणसासोबतच हिंदुत्वाची व्यापक भूमिका मनसेने घेतली, योग्य वेळी योग्य निर्णय होतील। भाजप मनसे युतीच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। महायुतीचा तिढा सुटता सुटेना, शिंदे फडणवीस अजित पवार पुन्हा दिल्लीसाठी जाणार। जागा वाटपाबाबत 11 मार्चला दिल्लीमध्ये बैठक। महायुतीमध्ये 3 ते 4 जागांबाबत पुन्हा चर्चा होणार। रामटेक, वाशिम, यवतमाळ, मावळ, कोल्हापूरच्या जागांबाबत बैठकीमध्ये तोडगा काढणार, सूत्रांची माहिती। दिल्लीमधील बैठक सकारात्मक, जागा वाटपाचं 80% काम पूर्ण, उरलेलं काम लवकरच पूर्ण करणार, फडणवीसांची माहिती। 1-2 जागांसाठी व्यापाऱ्यांची भांडी घासतायत, कुत्र्यापुढे हाडूक फेकावं असे मिंधे यांच्यासमोर 5 जागेचे तुकडे। जागा वाटपावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे गट संपवल्यानंतरच संजय राऊतांचा आत्मा शांत होईल, संजय शिरसाट यांचा राऊतांवर पलटवार। कोल्हापूरच्या जागेसाठी भाजपची नवी रणनीती तयार, शाहू महाराजांच्या विरोधात समरजित घाटगेंना उमेदवारी देण्याच्या हालचाली। सुनेत्रा पवार यांच्यानंतर आता शरद पवारांनी घेतली संग्राम थोपटेंची भेट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुळेंसाठी पवारांची रणनीती। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचं परिचय पत्रक प्रसिद्ध, सुनेत्रा पवारांनी केलेल्या विकास कामांचा परिचय पत्रकामध्ये उल्लेख। सध्या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरवत आहेत, मी माझीच मुलं खांद्यावर खेळवणार, राज ठाकरे यांचा हल्लाबोल। मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, लोकसभेची जागा मिळाली नाही तरी राज ठाकरेंच्या मनात माझी कायम जागा, उमेदवारीबाबत वसंत मोरेंची प्रतिक्रिया। खरगेंनी सुपारीबाजांना दूर करावं, पुढच्या 3 दिवसात काँग्रेसमधील सुपारीबाजांची नावं जाहीर करणार, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा। एकीकडे दोस्तीचा हात आणि दुसरीकडे टीका असं चालत नाही, नाना पटोलेंचा प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर। 5व्या कसोटीमध्ये भारताचा 64 धावा आणि 1 डाव राखून विजय, अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची शरणागती, मालिकेमध्ये भारताचा 4-1 अशा फरकानं विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।